हॅलो, वेलकम टू माय ब्लॉग। तर आज आम्ही आलो आहे आमच्या समाजाच्या संत नामदेव महाराजचा आमचा हा मोठा संमेलन आहे, स्नेहसंमेलन नागपूरमध्ये। तर मी तुम्हाला दाखवू इच्छिते की हे खूप मोठ्या आमच्या इथे रेशीम बाग ग्राउंड आहे, तिथे हा स्नेहसंमेलन मोठ्या प्रमाणात पार पडत आहे। तर मी तुम्हाला इकडची पूर्ण परिस्थिती दाखवते। खूप छान कार्यक्रम सुरू आहे। तर हे बघा, संत नामदेव महाराज, आम्ही शिंपी समाजाचे आहे। तर त्यांचं बघा असं छान असं सगळीकडे डेकोरेशन आहे। खूप मोठा ग्राउंड आहे हा। नागपुरात जे राहतात त्यांना माहीत असेल, रेशीम बागमध्ये। आणि या आमच्या कार्यक्रमाला श्री नितीनजी गडकरी आलेले आहेत आणि तेच आता भाषणाचा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे। तर सगळीकडे असं हा खूप मोठा ग्राउंड आहे। जे नागपुरात राहतात त्यांना माहीत असेल रेशीम बागचा ग्राउंड। आणि इथे खूप छान असं सेटअप केलेलं आहे। तिथे काहीतरी निशुल्क हे चालू आहे, तपासणी चालू आहे। हे आमचे नामदेव महाराज, छान डेकोरेशन केलं आहे आणि हे विठ्ठल रखुमाईचं सुंदर असं केलेलं आहे। आणि हा खूप मोठा असा ग्राउंड आहे। आणि आता श्री नितीन गडकरीजींचं भाषण चालू आहे। आणि खूप अशी अरेंजमेंट केली आहे त्यांनी, मस्त बसायची वगैरे। आणि आम्हाला याचे बॅचेस दिलेले आहे, याच्याशिवाय एंट्री नाही आहे। असे बॅचेस आम्हाला दिलेले आहेत। हे बघा, पूरे जीवन में समाज प्रबोधन के मार्ग से संत नामदेव महाराज। एक सेकंड, तुम्हाला मी इथे स्क्रीन्स लावलेत। और इसलिए ये कहा जाता है, स्क्रीन्स वरती बघा, जिसका जन्म होता है उसका मृत्यू अटल है। असं खूप मोठं आहे। ये यावत चंद्र दिवाकर ऐसा नियम है, इसके लिए नितीन गडकरीजी भाषण देतात ते। चाहे कोई धनवान हो चाहे गरीब हो, चाहे विद्वान हो चाहे अनपढ़ हो, चाहे साधु संत हो या और कोई भी हो, उसका जन्म होता है उसका मृत्यू होता है। अशा प्रकारे कार्यक्रम सुरू आहे। और आदरणीय लोकमान्य तिलक जी ने एक बहुत महत्वपूर्ण बात कही है। उन्होंने कहा, जीवन में अपने घर को छोड़कर पूरे देश को अपना घर माना और एकात्मता का संकल्प करते हुए राष्ट्र का पुनर्निर्माण करने के लिए, विश्व का कल्याण करने के लिए संत नामदेव महाराज का ऐसा आशीर्वाद है कि हम सामर्थ्यशाली बने, शक्तिशाली बने, हम ज्ञान से परिपूर्ण बने। ज्ञान विज्ञान तथा विज्ञान इस भूमि पर इस एकात्मता विश्व महासम्मेलन से छानपैकी कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आणि इकडे जेवणाची पण सुविधा केलेली होती। अप्रतिम असं टेस्टी जेवण होतं। आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम छानपैकी पार पडला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।